हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही? तर इथे मी आता आलू टिक्की दाखवते. त्यासाठी मी बटाटे उकडून घेतले, त्यात 4-5 मिरच्या असे ठेचून टाकल्यात. अर्धा चमचा हळद टाकली आहे. आणि चवीपुरता मीठ टाकते. आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घेते. इथे मी वाडग्यात 2 ग्लास पाणी घेते. आणि त्यात ब्रेडचे स्लाइस ओले करून घ्यायचे आहेत. आणि ते बटाट्याच्या मिश्रणात टाकायचे आहेत. आणि ब्रेडमध्ये पाणी राहू द्यायचं नाहीये. चांगले कुस्करून घेऊयात. आणि परत एकदा हे मिश्रण मिक्स करून घेऊयात. आणि तुम्ही बघू शकता सर्व मिश्रण मिक्स करून रेडी झालंय. इथे आता एका वाटीत 2 चमचे कॉर्नफ्लोअर घ्यायचा आहे. आणि त्यात थोडं पाणी टाकून ते बॅटर बनवून घेतलंय. बॅटर जास्त घट्ट पण नाही ठेवलंय, जास्त पातळ पण नाही ठेवलंय. आता मी आलू टिक्की बनवायला घेते. इथे मी आलू टिक्की बनवायला घेते. मी इथे गोल आकाराचा शेप देते. तुम्हाला जशा आकाराचे द्यायचे तसं तुम्ही शेप देऊ शकता. आता एक एक करून आलू टिक्की रेडी झाली आहे. इथे आता कढईत तेल गरम करत ठेवलंय. आता आलू टिक्की जे आपण कॉर्नफ्लॉवरचं बॅटर बनवून घेतलंय त्यात बुडवून एक एक करून तेलात सोडायची आहे.
आता मी एक एक करून आलू टिक्की तळायला घेते. आता चेक करूया आपण. आता दुसरी बाजू शेकून घेऊयात, तळून घेऊयात. आणि तुम्ही बघू शकता आलू टिक्की तळून झालेले आहेत. आणि इथे आलू टिक्की तळून रेडी झालेत. आणि तुम्ही बघू शकता किती मस्त कलर आलाय. थँक्स फॉर वॉचिंग.